मित्रांनो, टरबूज पिकामध्ये जर तुम्ही इथं एकदम जवळ येऊन बारीक निरीक्षण जर केलं तर टरबूज पिकाच्या वेलाला अशा प्रकारे जी काही क्रॅकिंग आहे तर ती क्रॅकिंगची समस्या आपल्याला खूप वेळा टरबूज आणि खरबूज या पिकामध्ये आलेली पाहायला मिळते। एकतर सुरुवातीच्या काळामध्ये वेलावरती क्रॅकिंगची समस्या येते आणि त्याच्यानंतर आपण पुढचा जर विचार केला तर फळावरती सुद्धा फळ कधी कधी चपट राहतंय, फळाला क्रॅकिंग येण्याची समस्या विशेष करून आपल्याला थंडीच्या काळामध्ये तिथं आलेली पाहायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही क्रॅकिंगची समस्या आपल्याला का आलेली पाहायला मिळते तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे कॅल्शियम आणि बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कधी कधी आपल्या टरबूज खरबूज पिकामध्ये वेल तडकणे आणि फळांवरती क्रॅकिंग येणे ही महत्त्वाची समस्या पाहायला मिळते। तर याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? शेतकरी मित्रांनो, एक कॅल्शियम लिक्विड फॉर्म मध्ये उपलब्ध आहे, कॅलनेट लिक्विड या नावाने एक प्रोडक्ट उपलब्ध आहे। आपल्याला प्रति एकरासाठी 1 ते 2 लिटर जे काही कॅलनेट लिक्विड आहे तर त्याचा वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला प्रति एकरासाठी 500 ग्राम जे काही चिलेटेड बोरॉन येतं तर त्याचा सुद्धा आपल्याला प्रति एकरासाठी 500 ग्राम कॅलनेट लिक्विड सोबत 1 एकरासाठी सोडणं गरजेचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच वेल तडकण्याची समस्या आणि फळ चपटवणे आणि फळामध्ये क्रॅकिंग येण्याची समस्याला तुम्ही तिथं मात करू शकता। धन्यवाद।